इंदोर शहरात सुरू असलेल्या भिक्षावृत्ती निर्मूलन मोहिमेदरम्यान एक अत्यंत धक्कादायक आणि चकित करणारी घटना समोर आली असून सराफा बाजार परिसरात वर्षानुवर्षे भीक मागणारा एक व्यक्ती प्रत्यक्षात कोट्यवधी रुपयांचा मालक असल्याचे उघड झाले आहे। या व्यक्तीचे नाव मांगीलाल असून तो बाहेरून अत्यंत गरीब, असहाय्य आणि उपाशी असल्याचा आव आणून लोकांकडून रोज भीक मागत असे। मात्र प्रशासनाच्या चौकशीत त्याच्याकडे 3 पक्की घरे, 3 ऑटो रिक्षा, 1 कार आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याचे निष्पन्न झाले आहे। विशेष म्हणजे मांगीलाल केवळ भीक मागून पैसे साठवत नव्हता, तर त्या पैशांचा वापर करून तो सराफा बाजारातील काही दागिने व्यापाऱ्यांना कर्ज देत असे आणि त्यावर नियमितपणे व्याज वसूल करत होता। म्हणजेच तो एक प्रकारे सावकाराची भूमिका बजावत होता। प्रशासनाच्या पथकाने त्याला रेस्क्यू करताच त्याच्या आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आली आणि तो सरकारच्या विविध योजनांचा लाभही चुकीच्या पद्धतीने घेत असल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणामुळे समाजात खळबळ उडाली असून खरोखर गरजू आणि अपंग भिकाऱ्यांऐवजी काही लोक भिक्षावृत्तीला व्यवसायाचे रूप देत असल्याचा गंभीर प्रश्न समोर आला आहे। प्रशासनाने अशा बनावट भिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले असून भिक्षावृत्तीच्या आड लपलेल्या आर्थिक गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचेही या घटनेतून स्पष्ट झाले आहे। एकीकडे समाजात दानधर्माच्या भावनेचा गैरफायदा घेतला जात असताना दुसरीकडे खऱ्या गरजूंना मदत पोहोचत नाही, ही बाबही या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे।